तर मित्रांनो, ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य. आता आपण हे तयार केलेलं मिक्सचर या आपण भांड्यात टाकणार आहोत. जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत. जिरे मोहरी आणि हा कढीपत्ता ताजा ताजा आपल्या झाडाचा तोडून आणलेला आहे. तो कढीपत्ता आपण त्याच्यात नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? मजेत ना? मी तुमचा लाडका उमेश जाधव माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. खूप दिवसांनी व्हिडिओ बनत आहे, कारण मला कळालंच नाही काय व्हिडिओ बनावा. तर आज मला वेळ भेटला व्हिडिओ बनवायचा. तर आज आपण बनवणार आहोत एक रेसिपी म्हणजे काय? आपण आज बनवणार आहोत ढोकळा. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो कसा ढोकळा बनवायचा. तर मित्रांनो, ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य 100 ते 120 ग्रॅम मी बेसन घेतलेलं आहे. याच्यात साखर घेतलेलं आहे, ते चवीनुसार टाकायची. याच्यात आहे अर्धा कप दही ते, आणि याच्यात आहे मीठ चवीनुसार. याच्यात आहे लिंबाचा रस. जर तुमचं दही जर तुमचं जास्त गोड असेल घरचं बनवलेलं, तर तुम्ही त्याच्यात अर्धा स्पून दही आपलं लिंबूचा रस टाकू शकता. जर दही खूप आंबट असेल तर तुम्ही लिंबूचा रस टाकण्याची गरज नाही. आणि याच्यात आहे 1 ग्लास पाणी. आपण जर ढोकळा बनवण्यासाठी लागेल तसं त्याचा पाण्याचा उपयोग करू शकतो. आणि त्याच्यासोबत आपण घेतलेलं आहे इनोची पोडी, ते पण त्यात टाकायचं आपण आहोत. तर चला तर मित्रांनो, आपण रेसिपी सुरू करूया. तर सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे. त्याच्यात आपण आता चवीनुसार नाही म्हणता ना, त्याच्यात आपण हे घेतलेलं अर्धा कप दही मिक्स करणार आहोत. दही आपल्या आवडीनुसार तुम्ही, म्हणजे जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडं टाकू शकता. जर दही आंबट नसेल तर तुम्ही आहे तेवढं टाकू शकता. तर त्याच्यात आपण दही टाकून घेतलेलं आहे. दही नंतर आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ शेवटी टाकलं तरी चालेल. आपण त्याच्या आधी त्याच्यात हळद टाकून घेऊ. तर मित्रांनो, बघू शकता आपण त्यात हळद टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात आता मीठ टाकून घेऊया. मीठ आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता किती टाकायचे ते. जास्त पडल्याच्या नंतर पुन्हा ते खारट नाही व्हावं त्याच्यासाठी मी 1 मोठा स्पून आहे त्याच्या अर्धा मी मीठ घेतलेलं आहे, त्याच्यात टाकत आहे मी. अजून थोडंसं मीठ घेऊन त्यात टाकत आहे मी. त्याच्यानंतर हे अर्धा स्पून लिंबाचा रस आहे तो मी त्यात ॲड करत आहे, कारण माझं दही हे आंबट नाही आहे, घरी बनवलेले. त्याच्यामुळं जर तुमचं दही खूप आंबट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबाचा रस नाही टाकला तरी चालेल. तुम्ही बघू शकता मी त्यात लिंबाचा रस टाकलेला आहे. त्याच्यात थोडा ठेवलेला आहे कारण ते खूप जास्त होईल, लागलं तर आपण पुन्हा टाकू. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता थोडीशी गोड होण्यासाठी आपण साखर टाकू. अजून थोडीशी. लागल्याच्या नंतर आपण पुन्हा घेऊ. तर आपण याला आता हे सगळं मिक्सचर आपण सगळं मिक्स करू. हे असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता ही इनोची पुडी आहे ती टाकून घेऊ. त्यात आपण इनो घेतलेला आहे. इनो आपल्या गरजेनुसार टाकू शकता. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता हळूहळू पाणी ॲड करून घेऊ. मी सगळं पाणी एकदाच टाकत नाही आहे, थोडं थोडं टाकत आहे. हे बघा, पाणी टाकल्यानंतर कसा इनोचा फेस होत आहे. तर हे मिश्रण आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ.
मिश्रण असं पूर्ण एकदम असं घट्ट करून घ्यायचं. स्टार्टिंगला पाणी असं गरजेनुसार ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण एकदम मिक्स झालेलं आहे त्याच्यात सगळं मिश्रण. त्याच्यामध्ये आपण पुन्हा एक थोडं असं पाणी ॲड करू. आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपण असं मिक्स करू. त्याच्यामध्ये झालेल्या गाठी त्या आपल्याला आता म्हणजे अशा गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत. त्याच्यामुळं ते मध्ये बेसन असंच तसंच राहतं. त्याच्यामुळं पूर्ण हे असं एका साईडने हलवून घ्यायचं आहे, असं फेटाळायचं आहे, म्हणजे त्यातल्या अशा गाठी फुटतात. बघू शकता आता कसं हे एकदम असं पातळ झालेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मिक्सचर आपले एकदम असं एकदम ढोकळ्यासारखं झालेलं आहे. ढोकळ्यासाठी लागणारं एकदम पातळ. आणि असं पीठ हटायताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे. जर गाठी राहिल्या तर त्याच्यामध्ये बेसन पीठ तसंच राहतं आणि ढोकळा चांगला होत नाही. तर चला मित्रांनो, आपण आता पुढचा प्रोसेसला स्टार्ट करूया. आता आपण हे तयार केलेलं मिक्सचर या आपण भांड्यात टाकणार आहोत. या भांड्यात टाकल्याच्या नंतर आपण हे भांडं या कढईमध्ये ठेवणार आहोत. कढईमध्ये तुम्ही ह्या कढईमध्ये एक ते अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ते असं मंद आचेवर असं उकळी उठते त्याला उकळायचं आहे. उकळ्या आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा कापलेला लिंबू टाकून द्यायचा आहे, कारण त्याच्यामुळं कढईला कधी गंज लागत नाही आणि कढई अशी काळी पडत नाही. ते टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे आपण टाकलेलं याच्यात टाकणार आहोत ते मिक्सर टाकायचं आहे. तर चला आता आपण हे पुढचं प्रोसेस करूया. आणि याच्यात बेसन म्हणजे हे मिक्सचर तयार केलेलं टाकण्याआधी याच्यात खाली तेल लावून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपला ढोकळा तयार होतो तयार झाल्याच्या नंतर ते पटकन निघण्यासाठी, खालून चिटकून न राहण्यासाठी आपण त्याला खालून तेल लावून घेणार आहोत. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तर तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि तुम्ही म्हणत असाल तुम्ही कढईचा का उपयोग करताय, तर आमच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन पण आहे, पण ते सध्या खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे मी कढईचा उपयोग करत आहे. तुम्ही आणि कढईवर सर्वात बेस्ट ढोकळा बनतो, त्याच्यामुळे तुम्ही कढईचा उपयोग करू शकता. तुमच्या कढई किंवा कुकरचा पण यूज करू शकता. तर चला आता आपण प्रोसेस सुरू करूया. तर मित्रांनो बघा, या भांड्याला मी मस्तपैकी तेल लावून घेतलेलं आहे. तर त्यात आपण हे तयार केलेलं मिक्सचर टाकून घेऊया. तर मित्रांनो बघा, आपण याच्यात मिक्सचर टाकून घेतलेलं आहे. तर आपण आता कढईमध्ये पाणी उकळायला ठेवू. त्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. सर्वात पहिले ते आपण त्याच्यात टाकून घेऊया. तर मी याच्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर त्यात अजून आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता, आपण याच्यात 1 आणि अर्धा ग्लास, 1 पूर्ण ग्लास आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते आपण उकळायला ठेवलेलं आहे. हे बघा, बारीक शेव लावलेलं आहे मी. हे पाणी एकदम असं उकळी येऊपर्यंत त्याला आपण वाट बघू त्याची. A few moments later. बघू शकता मित्रांनो तुम्ही, पाणी आता उकळलेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता हे केलेलं तयार मिश्रण ज्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे ते आपण ठेवूया. सर्वात पहिले आपण त्याच्यामध्ये 1 लिंबू टाकून घेऊया, कारण हे भांडं म्हणजे ही कढई पुन्हा काळी पडणार नाही. तर बघू शकता मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं मिक्सर ठेवलेलं आहे ते भांडं. त्याच्याखाली आपण एक वाटी ठेवलेलं आहे, कारण ते मिक्सरमध्ये म्हणजे जरा पाणी जास्त झालं त्याच्यामुळे आपण त्याच्या सपोर्टसाठी ठेवलेलं आहे, त्याच्यात पाणी जाऊ नये म्हणून. तर त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून ते 15 मिनटं आपण वाफेवर ते ठेवणार आहे. तर चला मित्रांनो, आपण ते वाफेवर ठेवू. बघू शकता मित्रांनो, आपण आता वाफेवर शिजायला ठेवलेलं आहे. तर 15 मिनटानंतर आपण बघूया कसं होते ते. त्याच्या आधी आपण ते मध्ये 10-15 मिनटं आपण बघणार आहोत ते मिक्सचर कसं होत आहे, कसं ते फुगले का नीट आहे. तर मित्रांनो 10 मिनटं झालेले आहेत. तर आता आपण बघूया आपलं मिश्रण कसं झालेलं आहे, ढोकळा कसा तयार झालेला आहे का नाही. तुम्हाला सांगतो मी, याच्यावर मी हे ठेवलेलं आहे खलबत्त्याचं. कारण हे की हे ताट जास्त हलत होतं, पायवेट होत होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जड वस्तू ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे जास्त बाहेर अशी वाफ निघणार नाही, त्याला जागा नसणार नाही. त्याच्यामुळे ते ढोकळा चांगला असा बनेल. तर चला तर मित्रांनो, आपण एकदा काढून बघूया कसा झाला आहे ढोकळा. बघू शकता मित्रांनो, तर आपला ढोकळा तयार झालेला आहे बऱ्यापैकी. म्हणजे बऱ्यापैकी नाही म्हणता झालेला आहे. बघा, याच्यात मी घालून म्हणजे तुम्हाला असं चमचा नाही आहे, चाकू असं तुम्हाला घुसून दाखवतो. तर बघू शकता एकदम असा
तयार झालेला आहे छानपैकी. फुगला नाही जास्त, कारण फर्स्ट टाईम बनवत आहे मी, त्याच्यामुळे चालतं ते तसं थोडंफार, पण खायला एकदम असा भारी लागेल. तर आपण हे आता झालेला ढोकळा आपण आता याच्यातून काढून घेऊया. ढोकळा मी काढून घेतो आणि असं इथं साईडला स्टँडवर ठेवून देतो. तर आता आपण ढोकळा झालेला आहे तयार. त्याच्यानंतर आपण आता काय करणार, त्यावर आपण आता त्याला मस्तपैकी सजवणार आहोत. त्याच्यावर आपण आता जिरे मोहरीची फोडणी, तडका मस्तपैकी देणार आहोत. तर चला आपण तडक्याची तयार करूया. तर मित्रांनो, आपण आता ढोकळ्याच्या वर तडका देण्यासाठी तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. तर त्याच्यामध्ये मी 1 स्पून तेल टाकून घेतलेलं आहे. ते आपण आता पहिल्यांदा गॅस चालू करून घेऊया. गॅस बंद होता, सॉरी. बघू शकता गॅस चालू झालेला आहे आता. तर तडका आता तेल उकळू द्या. तेल उकळू आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत. जिरे मोहरी आणि हा कढीपत्ता ताजा आपल्या झाडाचा तोडून आणलेला आहे. तो कढीपत्ता आपण त्याच्यात टाकणार आहे आणि मस्तपैकी अशी फोडणी देणार आहोत. बघा मित्रांनो, तेल आता तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता मोहरी, थोडे जिरे, असे टाकून घेऊ आणि कुठे गेला तो हा बारीक केलेला कढीपत्ता. एकदम मस्त असा तडका येतो. बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, आपण ताटामध्ये असा ढोकळा काढून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता ही तयार केलेलं तडका टाकून घेऊया. असं स्प्रेड करूया. नुसतं एवढंच नाही, आता आपण त्याला थोडं गोड पाण्याचं, म्हणजे साखर टाकून थोडं पाणी टाकून गोड करून त्याचा एक शिपका त्याच्यामध्ये देऊया. त्याआधी मित्रांनो, आपण याच्यात मिरच्या तळून घेतलेल्या आहेत, कारण ढोकळा म्हणलं तर मिरच्या आल्याच. ते आपण मिरच्या टाकून घेऊया त्याच्यात. तर बघू शकता मित्रांनो, त्याच्यावर आपण मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. तर ते मी म्हणलं होतं तुम्हाला त्याच्यावर गोड साखरेचं पाणी, ते तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला टाकायचं असेल तर आवडीनुसार टाकू शकता. पण मी ते टाकलं नाही, कारण याच्यात ऑलरेडी साखर टाकली होती मी, आणि ते मग गोड होईल जास्त, म्हणून मला जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. तर बघू शकता आपला ढोकळा एकदम मस्तपैकी तयार झालेला आहे. त्याच्यावर मी कोथिंबीर, मिरची असं एकदम सजवून रेडी. तर चला मित्रांनो, आपण हा ढोकळा खाऊन बघूया कसा झालेला आहे. एकदम मस्त. तर तुम्हाला आता मी खायला तर देऊ शकत नाही, तुम्ही नुसतं बघा. आणि तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही घरी बनवू शकता आणि मस्तपैकी या ढोकळ्याचा आनंद घेऊ शकता. कसं बाहेर एकदम असं मस्त वातावरण झालेलं आहे बघा, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि इथं मस्तपैकी ढोकळा रेडी आहे. तर आपण ढोकळा खाऊया. मी ढोकळ्याची टेस्ट घेतो आणि हे ढोकळा एन्जॉय करतो. जर तुम्हाला ढोकळाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि एन्जॉय द ढोकळा फॉर मी.